श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याबरोबर मदन काका म्हणजे मदन जतकर आपल्याबरोबर आहेत. ते निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि त्याचबरोबर संगीत विशारदसुद्धा आहेत आणि ते गेले 30 ते 40 वर्ष झाले ते स्वामी सेवकसुद्धा आहेत आणि त्यांना स्वामींचे विभिन्न जे अगदी असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत जे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना थक्क करणारे आहेत. नाना चव्हाण यांच्याबरोबर विविध गाण्यांचे कार्यक्रमसुद्धा करत होते. तर आज हे मदन काका आपल्याबरोबर ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. तर नमस्कार काका, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर खूप छान वाटतं तुमच्याशी भेटून, तुमच्याशी बोलून. बरंच ऐकलं होतं तुमच्याबद्दल. थोडे आम्हाला तुम्हाला जे काही स्वामींचे अनुभव आले होते ते सांगा. आणि एक आम्ही तुमच्याबद्दल एक किस्सा ऐकला आहे की तुम्ही बसमध्ये जात होते आणि तुम्हाला एक कोणीतरी भेटला. तर ते काय होतं म्हणजे त्यांनी सगळे डिटेल्समध्ये तुमचे सांगितले. तो काय अनुभव होता तो सांगा ना. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे नाईट ड्युटी, डे ड्युटी वगैरे असायची. राहायचो उल्हासनगरला, कामाला जायचो गोरेगावला. 2 तास जायचे, 2 तास यायचे आणि पोलीस डिपार्टमेंटची 10-12 तास ड्युटी असायची. झालं काय, जाताना 2 तास, येताना 2 तास माझं नामस्मरण चालू असायचं. श्रीराम जय राम जय जय राम. आमच्या वडिलांचे आशीर्वाद आणि आईची भक्ती याचा एक असा छान संगम झाला. आणि एके दिवशी मी नाईट ड्युटी करून ज्यावेळी परत येत होतो त्यावेळी सायन गोरेगाव बस 341 नंबरची होती. त्याच्यात मी साधारणतः ड्युटी संपल्यावर, रात्रीची ड्युटी संपल्यावर सकाळी 8 वाजता बसमध्ये बसलो. बरं, बस अशी मी पाठीमागच्या दरवाजाने चढलो. बस संपूर्ण गच्च भरलेली होती. आता कुठे बसायचं असा विचार आला. मागे बघितलं तर एक 5 जणांची सीट होती रिकामी. तिथे एक सीट रिकामी होती. त्या सीटवर बसलो, जागेवर बसलो. कंडक्टर ड्रायव्हर समोर गप्पा मारत बसले होते आणि मग तो कंडक्टर तिकीट काढायसाठी म्हणून यायला आला. मी आपला असा हात केला, पास आहे असा त्याचा अर्थ. कंडक्टर परत गेला. माझ्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता आणि एक शेजारी म्हातारा माणूस होता. इकडे डाव्या हाताला म्हातारा माणूस त्या खिडकीपाशी बाहेर बघत होता. त्या मुलाने विचारलं, असं म्हणजे काय? मला असं म्हणजे बसचा पास आहे माझ्याकडे, फुकट कुठेही उतरा, कुठेही जावा. तो मुलगा मुंबई बघायला आला होता. अरे वा, म्हणला बरं आहे, कुठेही बसा, फुकट आहे पास. तुम्ही काय करता? म्हणजे मी पोलीस आहे. तर मुलगा म्हणला, मी पण पोलीस होणार. मला कुठेही बसा, कुठेही उतरा, फुकट आहे. अरे म्हणलं, मूर्खा, म्हणलं कशाला पोलीस होतो? मी नाईट ड्युटी करून थोडासा वैतागलो होतो. कशाला पोलीस होतो म्हणलं? म्युन्सिपॅलिटीत काम कर, आमदार हो, खासदार हो, बस फुकट मिळेल म्हणलं. पोलीस कशाला व्हायचं मिळेल? नाही ते दुःखाचे सगळे डोंगर मिळलं असं म्हणत होतो. तर शेजारच्या म्हाताऱ्याने मला विचारलं, तुमचं नाव काय? मी त्याला आघातच होतो, जतकर असं म्हणून गप बसतो. तर त्या म्हाताऱ्याने मला सांगितलं, अहो म्हणे तुमचं लग्न होऊन 2 वर्ष झाली. लग्नानंतर लोक आपल्या देवाला जाऊन नमस्कार करून येतात, आवर जत्रा करतात. तुम्ही गेलेलं नाही आहेत वेळे 2-3 वर्ष म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे. तुळजापूरची अंबाबाई जगदंबा तुमची कुलस्वामिनी आहे, कुलदैवत आहे. तुम्ही जा, आई वाट बघते तुमची. मी घाबरलो. म्हणलं अरे बापरे, कसं काय यांना समजलं आपलं हे? मग मी त्याला म्हणलं, तुम्हाला का फेस रिडिंग येतं का? ते म्हणजे तुम्ही कुठं माझा चेहरा बघितला आहे? मी कुठे तुमचा चेहरा बघितला आहे? अरे हां म्हणलं, बरं. ते कसं काय येतं? सांगतो म्हणलं, तुम्हाला काही काळजी नाही, तुम्ही जाऊन या, तुमची सगळी दुःख दूर होतील. मग मी त्यांना सोडलं नाही. सायनपर्यंत त्यांच्या मागं गेलो, त्यांचे पाय धरले. तुम्ही कोण आहे मला सांगा. ते हसले. मला त्यांनी स्वामींच्या मिठीत नेलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून मला त्यांनी मंत्र दिला आणि मग मला खूप आनंद झाला. ते म्हणले, तुमच्या घरी स्वामींची पूजा चालू आहे म्हणले, तुम्ही स्वामींना कसे विसरलात? आमची आई देवाऱ्यात स्वामींचा फोटो ठेवून त्याची पूजा करायची ह्याची मला आठवण झाली. आणि एक गोष्ट सांगतो, स्वामींच्या सेवेमध्ये सुंदराबाई काडगावकर ज्या होत्या, त्यांची नात वत्सलाबाई काडगावकर, ती आमच्या आईची मावशी. अच्छा. हां. आणि मग आम्ही त्यांच्याकडे जात होतो. वत्सलाबाईंच्याकडे आम्ही गेलेलो मला चांगला आठवत आहे. श्रीनिवास काडगावकर त्यांच्याकडे स्वामींच्या प्रत्यक्ष पादुका आहेत, अजूनही आहेत त्यांच्याकडे त्या. तर आम्ही त्यांच्या घरी जायचो, यायचो. स्वामींचे आमचे तसे पूर्वीचे संबंध होते. मी सोलापूरचा राहणार आहे, त्यामुळं अक्कलकोटला आम्ही वरचेवर जात होतो, स्वामींच्या मठात जात होतो. पण भक्ती करायची ती श्रीराम जय राम जय जय राम.
अशी माझी होती. मग नंतर स्वामींची ओढ मला लागली आणि मी स्वामींच्यामध्ये इतका निमग्न झालो. बरं, गंमत अशी की हे जे ग्रस्त भेटले होते, त्यांनी डोक्यावर हात ठेवला. त्याच्यानंतर मी वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ वाचायला सुरुवात करतो. ज्ञानेश्वरी हातात घ्यायची, भराभरा वाचून ठेवली बाजूला. तुकारामाचे अभंग वाचून ठेवले, शंकराचार्य सगळा वाचला. आणि माझ्या लक्षात आलं की आपण हे सगळं पूर्वी वाचून ठेवलेलं आहे. असं मला ते सगळं म्हणजे पूर्वजन्मीचं काही येतं का काय अशी मला शंका आली. आणि मी एक असा पूर्वी मला महाराज म्हणून हाक मारत होते आमच्या डिपार्टमेंटमध्ये. इतकं म्हणजे मी वेडा झाला होतो. म्हणजे हे सगळं ज्ञान माझ्यामध्ये कसं आलं, ही सगळी वडिलांची पुण्याई आणि आम्हाला भेटलेले गुरु, अशी आमच्या स्वामींची ओढ लागली. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की तुमची आणि नाना चव्हाणांची भेट कशी झाली आणि कुठे झाली? आणि त्याच्यानंतर आम्ही असं ऐकलं की तुम्ही बरेच गाण्यांचे कार्यक्रम वगैरे केलं, त्याच्याबद्दल थोडं काहीतरी सांगा. पण नाना चव्हाण मी रिटायर झाल्यानंतर माझ्या घरी आले होते. माझी त्यांची काही ओळख नाही. त्यांना संजय करंदीकर नावाच्या एका तबलजींनी सांगितलं, दत्तकरांच्याकडे जा, ते पेटी चांगले वाजवतात, संगीत विशारद आहेत. म्हणलं आले, म्हणलं माझी काही गाणी आहेत, तुम्ही वाजवणार का? मी त्याला विचारलं, ना तुमचं नाव काय? नाना. हो, नाना चव्हाण. हां. म्हणजे तुम्हाला काही संगीतातलं येतं का, सारेगम वगैरे? ते म्हणे नाही. मग काव्यालंकार, वृत्तालंकार वगैरे काय? ते म्हणे काही नाही. मग क्षमा करा म्हणलं, अशा अज्ञानी माणसाला माझा जवळ करायचं नाही आहे, माझा वेळ घालवायचा नाही मला, माझं मी आपलं प्रॅक्टिस करतो. ते गेले. 6 महिन्यांनी पुन्हा आले. म्हणजे स्वामींनी मला तुम्हालाच भेटायला सांगितलं. काय सांगता म्हणलं? हो. मग त्यांच्या बघू तुमची काव्य म्हणलं. मग त्यांची काव्य घेतली, प्रासादिक काव्य. हो, मी ती काव्य वाचल्यावर आश्चर्यचकित झालो. म्हणा, अरे नाना, हे तुम्ही लिहिलं कसं? अर्थात त्याच्यामध्ये काही चुका होत्या, तोडकं मोडकं होतं. आपण कसं, अनुप्रास आहे, यमक अलंकार आहे, काही नाही, अलंकार नाही, काही असं नव्हते, साधे नुसते विचार लिहिल्यासारख्या कविता होत्या त्या. म्हणलं नाना, मग तुम्हाला समास अलंकार वगैरे काही, वृत्त अलंकार? मला त्यातलं काही कळत नाही मिळे, मी अज्ञानी माणूस आहे मिळे, मला काही समजत नाही मिळे. अलंकार समास वगैरे काही माहीत नाही मला. फक्त स्वामी सांगतात मी लिहितो, स्वामी सांगतात मी लिहितो. हो. मग तोडक्या मोडक्या शब्दात मी लिहितो. मग मी त्यांच्याशी जाणं येणं वाढवलं. बरं, सारेगम काय कळतं आहे तुम्हाला? म्हणजे मला सा माहीत नाही, रे माहीत नाही. आणि मग गाणं काय? काही नाही, मला सुचतात चाली त्याप्रमाणे मी गाणं म्हणतो म्हणले. आणि मग ते मोडक्या तोडक्या चालीत मला ते कविता म्हणून दाखवायचे. अरे हा चालीसुद्धा चांगल्या आहेत म्हटलं. फक्त एवढंच आहे की त्याला थोडासा फिनिशिंग टच द्यायचा होता. मग मी पेटी घेऊन बसलो, त्यांची काव्य घेतली आणि त्या काव्यामध्ये समर्थनंतर त्याच्यात अर्थ, थला थ कसा जमला पाहिजे, आनंदे, मग त्याच्यानंतर नाचू गाऊ आनंदे, दे आल्यावर मग देला कसा येतो, यमक कसा असतो, ह्या सगळं त्यांना समजावून सांगितलं. आणि त्या कवितेमध्ये थोडासा बदल केला आणि ती काव्य तयार झालं चांगलं. त्याला चाली त्यांच्याच होत्या, त्याच चाली थोडंसं पेटीवर फिनिशिंग टच देऊन बसवल्या. असं करता करता 6 महिने झाले. 6 महिन्यात मी त्यांना ती गाणी, त्यांची 5-6 काव्य होती त्यांची, 5-6 काव्य मी त्यांना ती चाली लावून म्हणून दाखवल्या. नाना म्हणा तुम्ही म्हणले. मग त्यांनी ती गाणी म्हटली. गंमत अशी की 8-15 दिवसातच ती गाणी त्यांनी चांगल्या रीतीने म्हणून दाखवली मला. म्हणलं अरे मोठमोठे कलाकार म्हणलं, एवढं शिकायला वर्ष जातं, हा घरच तो सहजासहजी तयार होतो आहे. आणि त्या एका वर्षामध्ये त्यांची आणखीन 4-5 गाणी तयार झाली. त्या गाण्याला तेच चाली लावायचे, चाली त्यांच्यात. मग मी त्याला फिनिशिंग टच द्यायचा. कुठे एका दुसरा शब्द जास्त होतो आहे, कारण वृत्तालंकार काव्याचे अलंकार आहे तो, असं काय त्याला कुठेतरी तो समास बसले पाहिजेत, यमक जुळलं पाहिजे, अनुप्रास व्हायला पाहिजे. ते सगळं आम्ही जरा शिकलेलं असल्यामुळं ते व्यवस्थित करून घेतली काव्य आणि चाली त्यांच्याच घेतल्या. आणि त्या चालीनं थोडं फिनिशिंग टच देऊन सुंदर केलं. पेटीवरती म्हणत होते. 1 वर्षानंतर 10 गाणी सुंदर म्हटली त्यांनी. कार्यक्रम केला त्या वर्षी गुरुपौर्णिमेला कार्यक्रम केला आणि त्यांनी 10 गाणी म्हटली पब्लिकसमोर. त्यांनी ती 10 गाणी छान म्हटली. तबलजी होते सारंग भांडवलकर, नार्वेलकर म्हणून एक तबलजी होते, असे तिथे यायचे त्यांच्याबरोबर. ते सुद्धा दोघंही स्वामी वेळेच होते सगळे. सारंग भांडवलकर वारकरी पंथाचा आहे, नार्वेलकरसुद्धा अतिशय मोठे भक्त होते, PWD इंजिनियर होते. ते सगळे जमले. मी पेटी वाजवायचा, पेटीला मात्र मी असायचो सारखा आणि त्यांच्याबरोबर कोरस म्हणायला मी असायचो. आणि असं करता करता पुढच्या वर्षात आणखीन 10 गाणी झाली. 20 गाणी 2 वर्षात तयार झाली आणि अस्खलित अतिशय सुंदर गायक
मला मिरॅकल जे म्हणायचं आहे ना, ज्याला आपण चमत्कार म्हणजे काय म्हणतो, तो हा चमत्कार आहे की आम्ही संगीत विषयाला व्हायला किंवा गाणी शिकायला आम्हाला वर्षानुवर्षे घालावे लागत आहेत. 5-5 मी 20 वर्षे शिकलो, आम्हाला काही येत नाही, आणि ह्या गृहस्थांनी चाली लावल्या इतक्या सुंदर. अहो, संगीत विशारद झालेल्या लोकांना चाली लावा म्हणलं तर नाही, तर चाली नाही लावतात म्हणणारे लोक आहेत, मी बघितले. आणि ह्यांनी एवढ्या चाली लावल्या, काव्य केली. मला काही येत नाही म्हणणाऱ्या माणसाला येतं कसं, हे चाली सुचल्या कशा? माझ्याकडे शिड्या आहेत तयार. आणि अजित कडकरेंचा त्यांचा संबंध चांगला होता. अजित कडकरे त्यांच्याकडे यायचे दर गुरुपौर्णिमेला. अजित कडकरेंचा त्यांचा संबंध होता, अजित कडकरेंची त्यांचा संबंध होता, माझ्याशी संबंध आला. आणि आम्ही दर गुरुवारी बसायचो न चुकता. मात्र जवळजवळ 8 वर्ष आम्ही दोघंजण एकत्र राहिलो. 8 वर्ष म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि मग ती सगळी गाणी आम्ही त्यांची रेकॉर्ड केली. ती गाणी सगळी म्हणायची. आणि पालखी, अक्कलकोट स्वामींची पालखी पुण्यात आली, नानांचा कार्यक्रम असायचाच. आणि 3 तास तो गृहस्थ. पण त्याला मानेचं दुखणं होतं, असं करायचे. दत्तकर काका म्हणायचे की दत्तकर काकाच म्हणायचे, दुखतं हो, पण एकदा गायला बसले की दुःख फिक्क सगळं गेलं. आणि अस्खलित इतकी सुंदर काव्य, सुंदर चाली, सुंदर गायक. म्हणजे त्या गायकाला ताल कुठे, त्याला मी ताल कसा झाला ते शिकवावं लागलं मला. 1 2 1 2 असं नुसतं म्हणा नाना. अरे ते म्हणा, ते भजन बिजने ठेका समजत नाही. तुम्हाला काय करायचं आहे? तब्बल ती ठेका वाजवेल, मी पेटी वाजवतो, तुम्ही म्हणा ना, आम्ही तुम्हाला घेतो सांभाळून. मग ते कशी ताल म्हणायचं हे सुद्धा त्यांना शिकवावं लागलं. आणि असा ज्याला काही येत नाही असा माणूस संगीतज्ञ म्हणून तो आज गाजला. आणि पुण्यामध्ये त्यांचे कितीतरी कार्यक्रम झाले. मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. चिपळूण, रत्नागिरी, आणखीन कुठे कुठे त्यांच्याबरोबर मी गेलेलो आहे, कार्यक्रम केले. अक्कलकोटला आमचा मोठा कार्यक्रम झाला, 4 तासाचा कार्यक्रम, मी एकटा ग्रस्त. नाना चव्हाण, हो, उंचा फुरा तळा छान, अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व, फार सुंदर, फार स्वामी दुसरं काही नाही. आणि हे नाना, हे तुम्हाला सुचतं कसं काय? ते स्वामी येतात, मला सांगतात, मी लिहून घेतो. काही काही वेळा तर असं चौकात थांबलेत, गाडी बाजूला ठेवायची, स्वामी सांगत असतात ना, हा लिहून घेतो आहे, कुठे? बसच्या तिकिटावरती लिहून घेतलेलं आहे त्यांनी. अशी काव्य तयार झालेली आहेत. ते मला स्वामी सांगतात, मी लिहितो. हे म्हणजे माझ्या डोक्याच्या पलीकडचं होतं. आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये 35 वर्षे काढलेली माणसं, हे असं काहीतरी होत असेल असं स्वामी येऊन सांगतात, हे विश्वास बसणं कठीण होतं. पण ती काव्य पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरोखरीच प्रसादिक आहे. तुम्हाला मी गमत सांगतो, स्वामी समर्थांच्या अनेक सीड्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मी एकही सीडी नीट ऐकली नाही आणि ऐकणार नाही. मला फक्त नाना चव्हाणांचीच गाणी ऐकली आणि फक्त नाना चव्हाणांसाठीच मी गायलो. नाना चव्हाणांना कोरस दिला. नाना चव्हाणांच्याबरोबर तर 8-10 वर्षे मी त्यांच्याबरोबर राहिलो. अतिशय सुंदर काव्य. पण 10 वर्षे मी त्यांच्या घरी जात होतो, त्यामुळे त्यांचे माझे फार घरगुती संबंध झाले. आणि तुम्हाला काय सांगायचं, शेवटपर्यंत त्यांनी माझा हात धरला होता, असा मला सोडलं नाही. तुम्ही माझे गुरुच आहात. अरे वेळ कसले गुरु? स्वामी तुमची गुरु आहे, तुम्हाला सगळं शिकवत नाही. तुम्ही मला खूप चांगलं तयार केलं. तो गृहस्थ अतिशय चांगला तयार झाला. दिस इज मिरॅकल. पण चमत्कार म्हणजे काय आहे? स्वामींनी काहीतरी असे धूप जीप काढला वगैरे चमत्कार नाही. हा चमत्कार आहे की जो अनपढ असलेला माणूस एवढा विद्वान व्हावा संगीतामध्ये, हा चमत्कार आहे. त्यांच्या चमत्काराविषयी तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर मी सांगेन. सांगा ना, एखादा अनुभव सांगा ना तुम्हाला. मी 5-6 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी एक गंमत घडली. त्यांच्या तिथे ओट्यावरती अशा पादुका ठेवलेल्या होत्या. त्या ओट्याचा संबंध पाण्याशी नाही, हवेशी नाही, काही नाही, आता ओट्यावर ठेवलेल्या पादुका. आणि एके दिवशी त्याच्यातून तीर्थ पाधारायला सुरुवात झाली. पादुकांमधून पाणी यायला लागलं असं. बरं, ते पाणी अत्यंत गोड मधुर पाणी. मग त्यांनी खाली गंगा ठेवलं असं, टब ठेवले, बादल्या ठेवल्या, पाणी थेंब थेंब पडतंच आहे. बरं, त्याला त्या ओट्यातनं कुठनं पाणी येतं आहे का, काही नाही, काहीच संबंध नव्हता. 2-2, 3-3 दिवस त्याच्यातून पाणी येत होतं. हजारो लोकांची त्यांच्याकडे अशी राग लागायची ते पाणी तीर्थ घ्यायला. आणि आम्हाला पहिल्यांदा कसं तरी वाटलं. पण 2-3 वर्ष कंटिन्युअस हे असं घडलं. गुरुपौर्णिमेच्या अगोदर त्या पादुकामधून असं तीर्थ यायचं. बरं, त्याचा पाण्याशी काही संबंध नाही. नानांच्याकडे मला आता नक्की आठवत नाही, पण ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोकही आले होते ते बघायला. आणि म्हणजे हे कसं काय पाणी येतं आहे? त्यांनी ते सगळं बघितलं. त्यांना त्याच्यावरती काही बोलता आलं नाही, निघून गेले. आमच्या डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंटचे लोक आले होते बघायला की हे काही खरं काय आहे, काय आहे का, काही गंमत करताय कोणी. आता पोलीस डिपार्टमेंटचे लोक म्हणजे जरा थोडेसे
असे असतात. त्यांनी ते सगळं बघितलं ते आपलं मागावर परतून निघून गेले. कुणी काही त्याच्यावरती वक्तव्य केलं नाही, काही नाही. सगळे म्हणजे हे काहीतरी जादूटोणा आहे असं कोणाला म्हणताही येईना, काही करता येईना. अशी ती तीर्थाची गंमत मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे, डिपार्टमेंटच्या लोकांनी पाहिली आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी पाहिलेली आहे. हजारो लोक येऊन ते तीर्थ घेऊन जात असत. आणि गुरुपौर्णिमेला किंवा स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाच्या दिवशी भोजन असायचं, गुरुप्रसाद असायचा. श्रीमंत होतं, नाना चव्हाण काय अगदी गरीब नाही आहेत, श्रीमंत माणूस होता. त्यामुळे तसं काही खर्च करायला त्याला त्रास व्हायचा नाही. आम्ही गेलो तर आम्हाला 50-100 रुपये द्यायचे पेटी वाजवायला. मी म्हणलं नाना नको हे, अरे राहू द्या म्हणे, तुम्ही काय देणारे परमेश्वर आहे, खूप मोठा देतो म्हणे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी राहिलो. अतिशय मोठा संत, अतिशय मोठा महात्मा. मला त्यांचा स्वभाव फार आवडला. शेवटपर्यंत माझा हात त्यांनी सोडला नाही, मी त्यांचा सोडला नाही. असा माझा मित्र सोडून गेला एक दिवशी. अजून एखादा असा अनुभव नानांचा तुमच्या मनामध्ये घर करून ठेवला आहे, असा कुठला एक अनुभव आहे का? नाना अतिशय प्रेमळ होते. काही झाले की घरी यायचे. काही अडचण आहे का तुम्हाला, तुमची काही अडचण आहे का, प्रत्येक वेळी येऊन भेटायचे, बोलायचे. आणि हे माझ्याशीच नाही, अनेक लोकांशी झाले. एक तरी मला आठवतं असं की एक बाई होते की त्यांना चालता येत नव्हतं. तर हे तीर्थ येतं हे पाहायला त्या बाई नाना चव्हाणांची लिफ्ट नव्हती तिथे. त्या 20-25 पायऱ्या चढून वरती आल्या, तीर्थ घेतलं. आणि आजारी असलेली बाई माझ्यासमोर बरी झालेली मी पाहिलेली आहे नाना चव्हाणांना. अशी कितीतरी त्यांचे गोष्टी घडलेल्या आहेत. स्वामी समर्थ, आम्ही अक्कलकोटला कार्यक्रम केला त्यांच्याबरोबर. तिथे अतिशय मोठे भक्त. स्वामी समर्थांच्या नावाशिवाय त्यांचं दुसरं तुलनाच नाव नव्हतं. सगळी माणसं प्रेमळ. त्यांच्या घरातले धनश्री विलास चव्हाण, त्यांची मोठ्या सुनबाई आणि मोठा मुलगा अतिशय मोठे भक्त, स्वामींचे भक्त. पूजा अर्चा एवढा मोठा. आणि त्यांचा जो फोटो होता ना, त्याचीसुद्धा ते गंमत सांगतात. त्या फोटो जो त्यांच्या घरी लावलेला होता तो कसा झाला, तर ते चित्र कसं काढलं, त्याचा फोटो काढायला गेला तर फोटो काही लोकांना निघाला नाही. असेसुद्धा चमत्कार घडलेले आहेत. कॅमेऱ्यामध्ये फोटो, आता कॅमेराचा आणि फोटोचा काही संबंध नसतोय, पण ते फोटो काढलेले आलेले आहेत ते फोटो त्याचे. अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ज्यांना पाहिजे त्याला मात्र ते फोटो मिळाले. अशा घटना माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत या गोष्टी. त्यामुळे नाना चव्हाणांच्या बाबतीत फार अतिशय मोठा हवा. आणि आमची पूर्वपुण्याही आमचे वडील खूप मोठे होते, वेदशास्त्र संपन्न होते. त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले. त्यांच्यामुळे नाना चव्हाण भेटले आणि आनंदी आनंद झाला. आणि त्याच्याबरोबर माझ्याही गाण्याची प्रॅक्टिस झाली चांगली. अशी सगळी आमची त्यांचं घर आणि आमचं घर काय असं निराळं नव्हतं. दोघेही आम्ही एकत्र होतो. घरोबा होता चांगला. तुम्ही आलात, मला बरं वाटलं खूप. खूप छान वाटलं की तुमच्याकडनं एवढे वेगवेगळे अनुभव ऐकले. आणि हे घडलेलं आहे ना माझ्यासमोर. बरं, मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे, काहीतरी मी त्याच्यावर सांगायचं म्हणून सांगतो असं काही नाही आहे. प्रत्यक्ष आणि संगीत विशारद असल्यामुळं समोरचा माणूस काय गातो आहे मला माहिती आहे की. पण असं असताना सुद्धा त्या माणसाबद्दल मी बोलावं ही साधी गोष्ट नाही आहे. खूपच तयार झाली असते. आणि त्यांच्या चालीसुद्धा खूप चांगल्या आहेत. ऐका तुम्ही त्यांच्या गाणी ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आहे ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.